फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी एकटी गावी जात आहे आणि यावेळी गावी जाण्याचं कारण हे असं काही मोठंसं नाहीये किंवा काही रिझनमुळे मी गावी जात नाहीये. यावेळी मी फक्त कामापासून थोडासा कंटाळा आलाय. नवीन इन्व्हायरमेंट आणि थोडंसं जे वातावरण असतं आपलं नॉर्मली तेच थोडंसं वेगळं करायचं असल्यामुळे मी आज गावी जात आहे. आणि रात्रीचा हा व्लॉग असल्यामुळे पूर्ण तुम्हाला काही मी शो करणार नाही आणि डायरेक्ट मी आता तुम्हाला भेटणार आहे उद्या सकाळी, जेव्हा मी ऑलमोस्ट गावाजवळ पोहोचेन किंवा गावात आली असेल त्यावेळी. The next day. तर मग गावी ऑलमोस्ट पोचली आहे आणि थोड्याच वेळात मी गावी म्हणजे घरी जाऊन पोचणार आहे. आणि मग थोडासा इथून एक अर्धा तास आपल्याला लागणार आहे आणि घरी जाऊन मग फ्रेशनअप वगैरे होऊन अंघोळ वगैरे करून ब्रेकफास्ट वगैरे जे काही आहे ते करून मी घेईन. आणि काही नॉर्मलच डे आहे, वेगळं काही असं नाही आहे यावेळी. तर मग घरी पोहोचले आणि त्यानंतर फ्रेशनअप होऊन घेतलं आणि मग ब्रेकफास्ट लंच वगैरे सगळं काही झाल्यानंतर मग दुपारच्या वेळी मी विराजसोबत खेळत होते, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच जण. तर तो झोपेतून वगैरे उठला, त्यांनी पण थोडंफार खाल्लं. आणि बाळ आता आमचा 7 महिने कंप्लीट झालेत, त्याने 8व्यामध्ये एंटर केलेला आहे. आणि आता जाऊन आम्ही फायनली बाळाचा फेस रिव्हील सगळ्यांसमोर केलेला आहे. आता हळूहळू सगळ्यांना बाळाचा फेस दिसतोय म्हणजे. आणि हा आहे आमचा विराजस. तर तो आता गुडघ्यांवरती ऑलमोस्ट चालायला लागलाय, तो पोटावरती बसतो वगैरे. आणि आता आमच्या कॅटसोबत तो खेळतोय. सो त्याच वेळी मी त्याची छोटीशी क्लिप तयार केलेली आहे. आणि मग डायरेक्ट संध्याकाळी 4-5च्या दरम्यानमध्ये तर बाळ तसाही 7 महिने कंप्लीट आहे, 8व्यामध्ये त्याने एंटर केलेला आहे. आणि बाळाचे लहानपणापासून जे केस येतात ते त्याचे आत्ता जाऊन कट केले जातात. म्हणजे पूर्ण केस नाही कट करत, त्याच्या ज्या 5 बटा असतात त्या कट केल्या जातात. त्याला जायवळ असं बोललं जातं. तर तो जो छोटासा कार्यक्रम आहे तर तो इथे पार पडत आहे. आणि जायवळ हा जो शब्द आहे किंवा हे जे फंक्शन आहे हे बाळाचे जे बेबी हेअर्स असतात ते कट करण्यासाठी असतात. ह्याच्या 5 बटा नॉर्मली आता कट केले जातात आणि काही दिवसानंतर किंवा जेव्हा आपल्याला थोडंसं वाटेल तेव्हा बाळाचे पूर्ण केस काढले जातात. आणि त्यानंतर मग बाळाची परत जी रिग्रोथ होते ते त्याचे ॲक्च्युली इथून पुढचे केस असणार असतात. सो त्याचे जे बेबी हेअर्स आहेत त्याची जी सुरुवात असते ती आज इथे चालू आहे. नाराज नका
ओम नमः शिवाय. पिल्लू असं करा असं. दिवा दिवा दाखवा जरा बट्टीला लावायचं. तर बाळाचे जे जायवळ असतो त्याचा मामा कट करतो. बाळाच्या 5 पल्ला कट केल्या जातात आणि त्यानंतर मग बाळाला काही त्याच्या आजोळहून आलेले गिफ्ट वगैरे असते. छोटी छोटी खेळणी दिले जातात. त्याचबरोबर मामाचाही आहेर केला जातो आणि हे असतं बाळाचं छोटंसं जायवळचं फंक्शन. तर यावेळी बाळ थोडंसं रडतं, पण ऑब्व्हियसली ते रडणारच आहे. तो लहान असतो त्याच्यामुळे त्याला काही गोष्टी समजत नसतात किंवा तो नाजूक असतो, तर तो थोडा बहुत हे करतो. आणि त्यानंतर मग बाळाचं फंक्शन पार पडलं. गुड बाय. फोटो काढ. काढायचं. पाठीकडे अजून जर असो मोबाईल काढा की तुझा झुमक्याला ठेवून. अरे वाजी थोडं तर मग जायवळचा फंक्शन झाला आणि त्यानंतर मग ऑलमोस्ट रात्र झाली. जेवण वगैरे करून घेतलं आणि मग आता सगळे झोपायला जात आहे. सो त्याआधी बाळासोबत थोडासा टाईम आम्ही स्पेंड करत होतो. सो बाळ आता आमचं थोडंसं भजन मोडमध्ये आहे आणि त्यानंतर मग आता आम्ही सगळं झोपी जाऊ आणि मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. तर मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.